आपण बघतोय एबीपी माझा आणि तर थेट जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला, कारण तिकडे आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आलेले आहेत। त्र्यंबकमध्ये घडलेला प्रकार आपल्या समोर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हुसेन दलवाईंची ही त्र्यंबकला भेट। तू माझा बेलशीट कोण टाकतो खासदार हुसेन दलवाई। हे थेट दृश्य आहेत त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातनं हुसेन दलवाई तिकडे पोहोचलेले आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। त्र्यंबकमध्ये घडलेला प्रकार आपल्याला सर्वश्रुत आहे। त्यानंतर मोठा वादंग मोठी चर्चा झालेली होती आणि आता हुसेन दलवाई तिकडे पोहोचलेले आहेत। मंदिरामध्ये अन्य धर्मीयांना प्रवेश नाही या पार्श्वभूमीवर हुसेन दलवाई आता थेट पोहोचलेले आहेत मंदिर परिसरामध्ये आणि आता ते जाण्याचा बंधन असेल होतो थोडं जास्त मागे होतो। तुम्ही कशाला काय बॅरिकेटिंग आहे ते या ठिकाणी लावलं होतं। आपणही बघितलं असं आहे। इथे एक बोर्ड आहे, हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे। त्यामुळं मी मंदिरामध्ये जाण्याचा प्रश्न नाही। मी बाहेरून दर्शन घेतलं आणि मला चांगलं दर्शन मिळालेलं आहे, काय प्रश्न नाही। असं आहे, हा आपला देश आहे, त्या देशामध्ये सर्व सम्यक अशी संस्कृती आहे। इथे गंगा जमुनाची संस्कृती आहे। सगळ्यांना इथे आर्य आले तेही बाहेरचेच आहेत, मग कुणाला नको म्हणणार। आणि जे आले आणि उलट इथले मुसलमान आहेत ते बहुसंख्य मुसलमान इथलेच आहेत, एकदेशी आहेत। त्यांनी त्या वेळेला काही कारणामुळं मुसलमान झाले असतील आणि विशेषतः इथे जे पीर वगैरे जे असतात त्यांनी जे मुस्लिम समाजामध्ये जो प्रचार केला त्याच्यातून ते आले आणि त्यावेळेला सगळ्यांच्या समोर ते प्रवचन करायचे। ते कुणी मुसलमान व्हा नाही व्हा त्याच्याशी त्यांचा संबंध नसायचा, ते सगळ्यांना प्रेमाने वागवायचे। त्याचाच हा भाग आहे। त्यांचं संदल दर वर्षाला इथे येतं, हे एका अर्थानं तो चांगला भाग आहे की मुस्लिम समाजसुद्धा या मंदिराला फार महत्त्व देतो, मानतो, आदर करतो। हा आदर इथेच तुमच्याकडे आहे असं नाशिकपुरतं मर्यादित आहे असं नाही। मी ज्या गावातून येतो तिथे सुद्धा जेव्हा शिमग्याच्या वेळेला आमची पालखी जेव्हा उठते, महालक्ष्मी साळूबाईची पालखी जेव्हा उठते तेव्हा पहिल्यांदा ती दलवाईंच्या वाडीमध्ये येते। तिथे तिला उर्फा वगैरे सगळ्या महिला देतात आणि हे तुम्हाला सगळ्याच ठिकाणी केले। माझ्या आजोळी तर अशी अवस्था आहे की पालखी मशिदीच्या याच्यावरून निघते। पण या सगळ्या वादानंतर तुमचं काय आव्हान असणार आहे आता? माझं हेच आव्हान आहे की मुस्लिम समाजाने शांत राहावं। याला त्यांच्याबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत हे लक्षात घ्या। ज्यांना इथे दंगल करायचे त्यांच्या बाजूने कोणी नाही, हे मुद्दाम हे घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आहे। कारण ज्यांच्याकडे कसलेच प्रश्न या देशाचे सोडवण्यासाठी काही उपाययोजना नाही। इथल्या बेकारांची लष्कर वाढते, त्यांना बेकारांना नोकरी देण्यासंबंधात काही नाही, त्यांच्याकडे शिक्षणाच्या संबंधामध्ये धोरण काही नाही, त्यांच्याकडे महागाईच्या संबंधामध्ये काही धोरण नाही। काही लोकांना सर्व काही जे असलेले उपलब्ध असलेले उद्योग त्यांच्या काही लोकांच्या खिशामध्ये टाकायचे, अदानी वगैरे सारख्या ठिकाणी रेल्वेसुद्धा आता टाकायला लागलेले आहेत। आपण इथे आला काय उद्देश घेऊन? मी इथल्या लोकांचं कौतुक करायला आलो आणि खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करायला आलो की इथल्या लोकांनी हे सगळं होऊन सुद्धा शांततेने राहिले आणि लोक त्या मुस्लिम समाजाच्या बाजूने उभे राहिले। ही फार मोठी गोष्ट आहे आणि खरं म्हणजे त्यांना या मंदिराचे आशीर्वाद असल्यामुळेच हे घडलेलं आहे। पण या सगळ्या आपण म्हटलात की बाहेरनं चांगलं दर्शन होतं, आपल्या मनामध्ये इच्छा झाली का आपण आपल्याला जावं? मी इतर ठिकाणी जिथे परमिशन होते तिथे जातो। मला हे नाही असं आहे की मी मुसलमान असून सुद्धा या देशाच्या त्या विठ्ठलाच्या ह्याच्यात जातो ना आम्ही।
आम्हाला तो विठ्ठल आमचा वाटतो. हे जे आहे ना, हे उगाच मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अलीकडे एक ट्रेंड आहे की हे बरोबर ना असं सांगणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, इथे संदल येतं हेच मला त्याचंच कौतुक वाटलं खरं सांगायचं तर. पहिल्यांदा मला वाटलं कशाला हे संदल घेऊन गेले, त्यांना मारमार करायची होती की काय, असं माझा गैरसमज झाला. पण नंतर मला कळलं असं नाही, ही परंपरा फार मोठी परंपरा आहे. गेल्या 100 वर्षापासून हे चालतंय. आणि इथे जे बाबा शाह जे आहेत त्यांचं संदल इथे येतं ही चांगली गोष्ट आहे असं मी समजतो. संदल घेऊन जाणाऱ्यावरच आरोप करण्यात आला की त्यांनी मंदिरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आणि या संदर्भामध्ये आता SIT देखील धार्मिक सलोखा इथे आहे तो बिघडवण्याचा त्यांनी नाही प्रयत्न केला. जे इथे या पद्धतीने त्यांच्या विरोधामध्ये करतात, संदल आणलं म्हणून ज्यांना राग आहे ते इथला सलोखा, धार्मिक सलोखा घालवण्याचा दृष्टीने प्रयत्न करतात. आणि हा इथेच करतात असं नाही, सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी त्यांनी असे मोर्चे काढलेले आहेत आणि अतिशय अश्लाघ्य भाषा ते वापरतात. माझं फडणवीसांना म्हणणं असं आहे, तुम्ही SIT नेमा, पण ज्या लोकांनी ज्या पद्धतीने मोर्चे काढले आणि जी अतिशय अश्लाघ्य भाषा वापरली त्यांच्या विरोधी काहीतरी करा. इथे ज्या 10-12 संघटना आहेत त्यांच्या नेमकी चौकशी करा. त्यांना कुठला फंड मिळतो, ते काय करतात, लोकांना काय शिकवतात आणि या देशाच्या घटनेच्या विरोधी का वागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घटना तोडून इथे त्यांना मनुस्मृती जर आणायची असेल तर हे या देशाच्या विरोधातलं आहे, हे लक्षात घ्या. आणि माझं तर म्हणणं असं आहे, आता पुन्हा एकदा या देशामध्ये शिवाजी महाराजांनी जन्म घेणं आवश्यक आहे, महात्मा गांधींनी घेणं आवश्यक आहे, महात्मा फुलेंनी घेणं आवश्यक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेणं आणि आमच्या साने गुरुजींनी घेणं आवश्यक आहे. तरच ह्या देशामध्ये सलोखा खरा म्हणजे माजेल. आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांनी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण एका अर्थाने इथल्या लोकांना मी फार खरं म्हणजे त्यांना प्रार्थना करेन देवाकडे की त्यांना फार मोठं आयुष्य दे. तुम्ही महाराष्ट्राला एक मार्ग दाखवलेला आहे, फार मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. आपण बघतोय हे होते आपल्यासोबत हुसेन दलवाई. त्यांनी या सगळ्या प्रकरणाची भूमिका जी आहे ती त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आणि धार्मिक सलोखा माझ्याबरोबर इरफान इंजिनियर आलेले आहेत, अफगाणी इंजिनियरचे. तेव्हा त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात बोलत होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई. इकडे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.